विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचं आपण डिफरन्शिएशन हे चॅप्टर आपण पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. त्याच्या आधी काही सिंपल फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो. आपण x⁻n चा फॉर्म्युला पाहिला आहे. x⁻n चा आन्सर काय होता? n इंटू x⁻n-1. मग याच्यातही आपल्याला सेम तशीच प्रोसेस यूज करायची आहे. फक्त इथं काय दिलेलं असेल तुम्हाला? फंक्शन रेस टू n. मग फंक्शन रेस टू n म्हणजेच काय? n इंटू फंक्शन रेस टू n-1 आणि इंटू हे जे काही फंक्शन असेल या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजेच f'(x). रूट f(x) लाही तसंच. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याजवळ? 1/2√x म्हणजे मग 1/2√f(x) आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे f'(x) म्हणजेच काय? तर त्याचा डेरिव्हेटिव्ह. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय? तो कॉस. तर काय येईल? कॉस ऑफ f(x) म्हणजे जे काही फंक्शन असेल ते ॲज इट इज लिहायचं आणि इंटू नंतर त्या फंक्शनचा काय? तर डेरिव्हेटिव्ह f'(x). कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? तो मायनस साईन f(x) आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. असेच आपण ट्रिग्नॉमेट्रीचे सर्व फॉर्म्युले लिहू शकतो. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय? तो sec² f(x) इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f'(x). सेक इंटू टॅन या फॉर्ममध्ये म्हणून काय? सेक ऑफ f(x) इंटू टॅन ऑफ f(x) इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आला लक्षात? असंच आपण कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर f(x) आणि f'(x) आणि कोसेकचा मायनस कोसेक इंटू कॉट f(x) आणि f'(x). तसंच आपण a⁻x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. a⁻x चा काय? तो a⁻x इंटू लॉग a. मग a⁻ फंक्शन असेल तर काय? सेम तेच a⁻f(x) इंटू लॉग a आणि इंटू या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजेच f'(x). e⁻x या फॉर्ममध्ये म्हणजे e⁻f(x) इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f'(x). लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय? तो 1/x म्हणजेच 1 फंक्शन आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आणि याच फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण काही सिंपल एक्झाम्पल्स आता सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन एक्सरसाइज 1.1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिलं एक्झाम्पल आहे x³ - 2x - 1⁵. बघा आता याला सॉल्व्ह करताना काय करायचं? लेट y इज इक्वल टू फंक्शन ॲज इट इज लिहायचं x³ - 2x - 1⁵. त्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल टू. आताच आपण काही सिंपल फॉर्म्युले पाहिलेत. तर x⁻n म्हणजे फंक्शन रेस टू n या फॉर्ममध्ये म्हणून डेरिव्हेटिव्ह काय? n इंटू x⁻n-1 इंटू या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 2x - 1. झालं लक्षात? आता बघा इकडे पुढे 5 इंटू फंक्शन रेस टू फंक्शन ॲज इट इज लिहायचं x³ - 2x - 1⁴. 5 - 1 किती? 4. आणि आता याचं डेरिव्हेटिव्ह इथे याचं डेरिव्हेटिव्ह वापरताना आपल्याला काय करायचं? रूल्स ऑफ डिफरन्शिएशन यूज करायचे. x⁻n म्हणजे x³ साठी काय येईल ते 3x² मायनस 2x डेरिव्हेटिव्ह 2 आणि मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे म्हणून 0. म्हणजेच फायनली काय येईल? 5 इंटू x³ - 2x - 1⁴ इंटू 3x² - 2. दुसरं एक्झाम्पल y इज इक्वल टू फंक्शन रेस टू 5/2 म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेटला रेस टू 5/2 म्हणजेच हे तुमचं फंक्शन झालं. बघा आता dy/dx n इंटू फंक्शन हे फंक्शन लिहायचं 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 रेस टू काय येईल आता इथं 5/2 मायनस 1 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता कशाचं डेरिव्हेटिव्ह? तर हे जे फंक्शन घेतलंय आपण पूर्ण या फंक्शनचा
डेरिव्हेटिव्ह 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 आणि मायनस 5. पुढे आता हे जे फंक्शन आहे हे आपण ॲज इट इज लिहिणार आहोत. 5/2 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5. आता 5/2 मायनस 1 म्हणजे किती झाले? 5 मायनस 2 म्हणजे 3 आणि तो डिवाइडचा 2 म्हणजे 3/2 इंटू. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं? प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. मग डेरिव्हेटिव्ह कसा येईल बघा. आता ब्रॅकेटमध्ये 2x रेस टू 3/2 म्हणजेच काय? n इंटू x रेस टू n मायनस 1. आलं लक्षात? नंतर मायनस 3 ॲज इट इज 4/3 म्हणजे n इंटू x रेस टू n मायनस 1 आणि मायनस 5 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल टू. पुढे 5/2 प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कंपोजिट फंक्शनला ही जी पहिलं फंक्शन जे असेल, पहिली स्टेप जी असेल तर ती आपल्याला ॲज इट इज लिहायची कारण त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतला गेला आहे. फक्त आपल्याला पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पुढे काय होईल? हा 2 कॅन्सल झाला. हा 2 आणि हा 2 कॅन्सल म्हणजेच काय? 3x रेस टू 3/2 मायनस 1 म्हणजे किती झाले? 3 मायनस 2 म्हणजे 1/2 मायनस हा 3 कॅन्सल झाला. 4x रेस टू 4 मायनस 3 म्हणजे 1/3. हे तुमचं फायनल आन्सर. म्हणजे याच्यात हा 2 कॅन्सल झाला आणि याच्यात हा 3 कॅन्सल झाला. पुढचं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 7. याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू. आता स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. जर रूट असेल तर रूटचं डिफरन्शिएशन काय येतं? 1/2 रूट x या फॉर्ममध्ये. आणि फंक्शन असेल तर आपण आता याच्या आधी फॉर्म्युला पाहिलेला आहे. तर काय 1/2 रूट म्हणजे रूटमध्ये जे काही आहे जे फंक्शन असेल ते ॲज इट इज लिहायचं. x² प्लस 4x मायनस 7 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ते फंक्शन. त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह x² प्लस 4x मायनस 7. पुढे 1/2 रूट x² प्लस 4x प्लस 7 इंटू. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय? x² चा डेरिव्हेटिव्ह येतो ट्वाईस x, 4x 4 आणि मायनस 7 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा 0. फायनली काय झालं आहे बघा? 1/2 स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 7 इंटू ट्वाईस x प्लस 4. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथून 2 कॉमन काढून हा कॅन्सल करू शकतात. म्हणजेच काय होईल? ते 2 जर कॉमन घेतला तर x प्लस 2 इथं काय शिल्लक राहील? x इथं 2 आणि डिवाइडला 2 स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 7. हा 2 आणि हा 2 कॅन्सल म्हणजेच पुढे काय झालं? ते x प्लस 2 अपॉन. म्हणजे तुम्हाला जेवढं सॉल्व करता येत असेल एक्झाम्पल तेवढं तुम्ही सॉल्व करा. तुम्ही एवढं लिहिलं तरी मार्क्स मिळतील, इतकं लिहिलं तरी मार्क्स मिळतील. जर सॉल्व करता येत असेल तर सॉल्व करा. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस रूट x². म्हणजे आता स्क्वेअर रूटमध्ये हे फंक्शन आणि पुन्हा स्क्वेअर रूट आहे. सेम प्रोसेस. dy बाय dx इज इक्वल टू रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/2 रूट 1/2 रूट म्हणजे हे पूर्ण फंक्शन x² प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 1. आता डेरिव्हेटिव्ह घेताना कशाचा? पहिल्या स्क्वेअर रूटमधलं जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे x² प्लस आणि हे रूट x² प्लस 1. बघा आता इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट x² प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 1 इंटू. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं बघा. आधी x² चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ट्वाईस x म्हणून ट्वाईस x प्लस आता हे परत स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x² प्लस 1 आणि इंटू आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 1.
आलं लक्षात. त्यानंतर 1 अपॉन हे बघा, हे ॲज इट इज लिहायचं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता हा टॉईस एक्स प्लस याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एक्स स्क्वेअर प्लस 1चा एक्स स्क्वेअरचा टॉईस एक्स, कॉन्स्टंट 1 आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि डिवाइडला ही टर्म ॲज इट इज 2 इंटू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. पुढे गेल्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्ही हा 2 कॅन्सल करू शकतात, म्हणजे टॉईस एक्स प्लस एक्स अपॉन हे आणि हे ॲज इट इज. ते याप्रमाणे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करता. म्हणजे काय झालं, तो 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि टॉईस एक्स प्लस एक्स अपॉन, म्हणजे इथला 2 आपण काय केला, कॅन्सल केला. नेक्स्ट एक्झाम्पल आता पुढे. आता बघा हे एक्झाम्पल y इज इक्वल टू रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन परत रूट आणि ब्रॅकेट रेस टू 5, म्हणजे फंक्शन रेस टू n. हे फंक्शन आणि रेस टू n म्हणजेच काय येईल बरं, हे dy बाय dx इज इक्वल टू 5 इंटू हे पूर्ण फंक्शन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 मायनस 1 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट. आता आपल्याकडे बघा रूटचा फॉर्म्युला आहे, परंतु या स्क्वेअर रूटचा 1 अपॉन स्क्वेअर रूट याचा फॉर्म्युला नाही आहे, म्हणून आपण काय करणार, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे नेमका कुठला बघा, 5 इंटू स्क्वेअर रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4. 5 मायनस 1 किती झाले, 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला काय अडचण येणार नाही. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 अपॉन 2 रूट 3x मायनस 5 इंटू या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 5. पण अडचण कुठं आहे आपल्याला, इथं बघा आता मायनस 1 अपॉन रूट. आपल्याकडे 1 अपॉन रूटचा स्टँडर्ड फॉर्म नाही आहे, म्हणून आपण काय करणार, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. कसं कन्वर्ट करता येईल आपल्याला, आधी काय करायचं, याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. 1 अपॉन रूट म्हणजेच काय झाला 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू हाफ म्हणजे काय 1/2 आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ आलं लक्षात. बघा मग आता नेक्स्ट, आता हे ॲज इट इज लिहायचं आहे म्हणून मी जसं तसं लिहिलं. आता इकडे बघा 1 अपॉन 2 रूट, म्हणून 1 अपॉन 2 रूट 3x मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3xचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 3 मायनस 5 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन 3x मायनस 5 रेस टू 1/2. पण 1 अपॉन याचा फॉर्म्युला नाही आहे म्हणून आपण काय करणार 3x मायनस 5ला वरती घेणार, म्हणजेच काय होईल ते डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 1/2. आता हा स्टँडर्ड फॉर्म झाला x रेस टू n इक्वल टू हे ॲज इट इज लिहायचं आहे आपल्याला, ते लिहून घेऊ आपण. हे बघा हे जसं जसं लिहिलं. आता 1 अपॉन हा 3 मायनस 0 म्हणजे 3 झाला, 3 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 इंटू सॉरी इथं इंटू नाही आहे, इथं सबट्रॅक्शन होते ना, आपण मायनस इथं मायनस घ्यायचं होता, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ आता एक्स रेस टू n म्हणजे काय n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. बघा मग आता इक्वल टू 5 हे फंक्शन रेस टू 4. हे बघा इथून जर तुम्ही पाहिलं तर हे ॲज इट इज लिहायचं आहे, फक्त इकडे आपल्याला डिफरन्शिएशन करायचं होतं, इकडे सिम्प्लिफाय करायचं होतं. हा 3/2 रूट म्हणजे ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला गेला तो ॲज इट इज लिहित जायचं, मायनस 1/2 3x मायनस 5 रेस टू 1/2 मायनस 1. आता
एक्स रेस टू एन. आपण इथं काय केलं, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. पण हे काय फंक्शन, म्हणून परत याचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 5. मग हा 1/2 एक्स रेस टू 1/2 मायनस 1 म्हणजे मायनस 1/2 आणि इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तो परत 3. 3x 3 मायनस 5 कॉन्स्टंट. पुढे मग आता हे आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे. एवढं आपण ॲज इट इज लिहून घेणार. 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 3/2 रूट 3x मायनस 5 मायनस हा 3 म्हणजे हा पण काय झाला 3/2 आणि 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू मायनस हाफ. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता जे एक्झाम्पल पाहिलं आपण सेम तसंच एक्झाम्पल आहे. रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट रेस टू 5. यालाही तसंच करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू 5 म्हणजे n इंटू रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स रेस टू 5 मायनस 1 म्हणजे 4 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेटमध्ये जेवढं काही दिलेलं आहे फंक्शन ते पूर्ण फंक्शन लिहायचं 1 अपॉन रूट एक्स. बरोबर. बघा इकडे 5 हा काय झाला रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स ॲज इट इज. 5 मायनस 1 म्हणजे किती तर 4 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. आता बघा रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन 2 रूट एक्स. आता हे फंक्शन नाही आहे सिम्पल आहे त्यामुळे डायरेक्ट लिहायचं प्लस 1 अपॉन रूट एक्स. आता 1 अपॉन रूट एक्समध्ये या रूट एक्सचा आपल्याला डिफरन्शिएशन माहीत नाही आहे म्हणून काय करणार तुम्ही लिहिताना डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन रूट एक्स. रूट म्हणजेच काय तर एक्स रेस टू 1/2 5 रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ पण एक्स रेस टू 1 अपॉन एक्स रेस टू 1/2 हे स्टँडर्ड नाही आहे म्हणून आपण काय केलं हा एक्स रेस टू 1/2 वरती घेतला तो काय झाला मायनस 1/2. आणि मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 5 रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स रेस टू 4 इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स एक्स रेस टू याचा डेरिव्हेटिव्ह काय प्लस मायनस 1/2 इंटू एक्स रेस टू मायनस 1/2 मायनस 1 इक्वल टू 5 रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस 1/2 मायनस 1/2. आता हा प्लस होता पण हा मायनस असल्यामुळे आपण मायनस घेतला. एक्स रेस टू मायनस 1/2 आणि मायनस 1 किती झाले -1 आणि हा -2 म्हणजे -3/2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हे बघा मागचं जे आपण एक्झाम्पल घेतलं त्यात थोडं करेक्शन करून घ्यायचं आहे. आपण इथं घेतलं काय डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 3x मायनस 5 रेस टू 1/2 हा वरती जाताना काय होतो मायनस. आपण काय केलं इथं प्लस लिहिला गेला होता तर त्याला मायनस करायचा -1/2. हा -1/2 झाल्यामुळे काय झालं हा -1/2 -1 -1/2 -1 म्हणजे -3/2 म्हणजे हा काय होईल -3/2 म्हणजेच फायनल आन्सर काय येईल -3/2. तर असं एवढं करेक्शन आपण करून घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल हे बघा आता क्वेश्चन सेकंड डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस ऑफ x² प्लस a². आपण काय करायचं याला आधी y मानून घ्यायचं. लेट y इज इक्वल टू कॉस ऑफ x² प्लस a². याला डिफरन्शिएट करायचं. आता आपल्याजवळ कॉसचा फॉर्म्युला आहे काय बरं कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स असेल तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो मायनस साईन. पण इथं फंक्शन आहे फंक्शन असल्यामुळे काय करणार मायनस साईन ऑफ फंक्शन आणि इंटू परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे याच्या आधी मी जे फॉर्म्युले सांगितले तेच फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन म्हणजे मायनस साईन ऑफ x² प्लस a² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे हे जे फंक्शन आहे दिलेलं x² प्लस a² याचा डेरिव्हेटिव्ह झालं. पुढे मायनस साईन ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स आणि प्लस ए स्क्वेअर. आता हा ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर 0. म्हणून मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. यालाही डिफरन्शिएट करताना तेच करायचं. आता इथं स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला आपल्या जेवढा आहे, काय स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला 1/2 रूट. मग dy बाय dx इज इक्वल टू 1/2 आणि स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटमध्ये जे फंक्शन दिलेलं आहे ते ॲज इट इज लिहायचं ई रेस टू 3x प्लस 2 आणि हे काय तर फंक्शन ऑफ फंक्शन आहे म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह. पण डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार, स्क्वेअर रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याचा, म्हणजे ई रेस टू 3x प्लस 2 आणि प्लस 5 याचाच आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग बघा आता 1/2 स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू. आता डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं बघा, ई रेस टू एक्स. आता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे काय ई रेस टू एक्स, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ई रेस टू 3x प्लस 2. पण हे फंक्शन आहे म्हणून परत या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2 प्लस 5 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. पुढे इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू. आता ई रेस टू 3x प्लस 2 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2. आता 3xचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 3 आणि 2 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हे झालं तुमचं फायनल आन्सर. तुम्ही हे व्यवस्थित जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकतात 3 इंटू ई रेस टू 3x प्लस 2 डिवाइड बाय, कारण हे काय मल्टिप्लायला आहे म्हणून आपण हे असं लिहू शकतो 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 आणि प्लस 5. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मला लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट तिसरं एक्झाम्पल बघा. आता y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ x बाय 2. आता याच्यात 3 फंक्शन्स आहेत बघा, एक लॉग टॅन आणि x बाय 2 म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू. आता लॉग आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x या फॉर्ममध्ये म्हणून 1 फंक्शन. म्हणून याला डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं 1 फंक्शन म्हणजे टॅन ऑफ x बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन x बाय 2. आता याच्यात हा x बाय 2 काय आहे तर अँगल दिलेला आहे इज इक्वल टू 1 टॅन ऑफ x बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर सेक स्क्वेअर अँगल ॲज इट इज इंटू. पण हा अँगल म्हणजे x बाय 2 आहे, सिम्पल x नाही आहे म्हणजेच काय हे फंक्शन आहे म्हणून परत याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2. पुढे हा सेक स्क्वेअर तुम्ही व्यवस्थित असं लिहू शकतात सेक स्क्वेअर x बाय 2 डिवाइड बाय टॅन x बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 आणि हा शेवटी काय डिवाइडला 2 आहे म्हणजेच काय 1 बाय 2. हे झालं फायनल आन्सर. म्हणजे आधी आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1/टॅन, नंतर टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर आणि नंतर x बाय 2चा डेरिव्हेटिव्ह घेतला काय येतो तो 1 बाय 2. हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट y इज इक्वल टू रूट ऑफ टॅन रूट x. म्हणजे बघा आता रूट टॅन आणि रूट म्हणजे 3 फंक्शन्स आहेत म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन. म्हणून याचाही डेरिव्हेटिव्ह आपण आपली जी रेग्युलर मेथड आहे त्याच मेथडने घेणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो dy बाय dx. रूट म्हटलं म्हणजे काय तर 1/2 रूट. रूटमध्ये जे फंक्शन असेल ते फंक्शन तुम्ही ॲज इट इज लिहायचं इंटू. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन 1/2 रूट. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन पुढे अँगल काय दिलेला आहे इथं रूट x दिलेला आहे
पुढे इज इक्वल टू 1/2 रूट टॅन ऑफ रूट इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा तेच सेक स्क्वेअर ऑफ रूट एक्स. आणि हे रूट एक्स परत फंक्शन आहे म्हणून रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्स काय आहे फंक्शन, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. पुढे काय होईल इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट सेक स्क्वेअर ऑफ रूट एक्स इंटू रूटचा डेरिव्हेटिव्ह परत 1/2 रूट एक्स. हे तिघ टर्म्स कशा आहेत मल्टिप्लायला आहेत म्हणून तुम्ही हे असं लिहू शकतात सेक स्क्वेअर ऑफ रूट एक्स डिवाइड बाय 2 × 2 4 आणि हा रूट आणि परत हे रूट इंटू स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. आता पाचवं एक्झाम्पल y इज इक्वल टू कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. आता बघा कॉट क्यूब म्हणजेच काय, हे जे पूर्ण फंक्शन आहे या पूर्ण फंक्शनचा क्यूब म्हणजे कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूबचा क्यूब म्हणजे x रेस टू n म्हणजे फंक्शन रेस टू n हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे बघा x रेस टू n नंतर कॉट नंतर लॉग आणि मग एक्स क्यूब म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन ऑफ फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे 4 फंक्शन आहेत म्हणजे आपल्याला 4 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आधी आपण काय करू याला व्यवस्थित लिहून घेऊ. इथं लॉग ऑफ एक्स क्यूब आहे तर मी इथं काय केलं लॉगेरिथमचा रूल वापरला. लॉग ऑफ m रेस टू n म्हणजे काय होतो तो n इंटू लॉग m म्हणजेच काय 3 log x म्हणजे ते सिम्पल होईल आणि आपल्याला इझिली त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येईल. मग बघा आता dy/dx इज इक्वल टू x रेस टू 3 म्हणजे एक्स क्यूब म्हणजे काय झाला तो 3x म्हणजे ते पूर्ण फंक्शन कॉट ऑफ 3 log x रेस टू 3 - 2 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे आपल्याला कॉट ऑफ 3 log x याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इज इक्वल टू 3 कॉट ऑफ 3 log x 3 - 2 1 3 - 1 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस कोसेक स्क्वेअर. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस कोसेक स्क्वेअर 3 log x अँगलच्या हेच तसा घ्यावा लागेल इंटू आता बघा कॉटचा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस कोसेक स्क्वेअर अँगल आणि आता याचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 log x म्हणजे 3 log x आपल्याला काय घ्यावं लागेल तर डेरिव्हेटिव्ह झालं. पुढे 3 कॉट ऑफ 3 log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आता हे मायनस साईन पुढे लिहिलं तरी चालेल म्हणजे मायनस कोसेक स्क्वेअर 3 log x आणि 3 log x चा डेरिव्हेटिव्ह काय 3 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे म्हणून आणि log x चा 1/x म्हणजेच फायनली काय झालंय 3/x म्हणजे हे आन्सर काय आलं -3 कॉट ऑफ 3 log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ 3 log x इंटू 3/x. बघा आता पुढचं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन x. इथं पण 3 फंक्शन्स आहेत कुठले आहेत टॅन कॉस साइन म्हणजे आधी टॅनचा डेरिव्हेटिव्ह नंतर कॉसचा नंतर साइनचा. मग बघा dy/dx इज इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन सेक स्क्वेअर म्हणून काय येईल तो सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स. पुढे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आता या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुठलं कॉस ऑफ साइन एक्स म्हणजे कॉस ऑफ साइन एक्स इज इक्वल टू बघा आता सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो परत मायनस साइन एक्स पण इथं एक्स नाही तर काय साइन एक्स म्हणजे मायनस साइन ऑफ साइन एक्स झालं. आता काय राहिलंय हा साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन म्हणजे 3 फंक्शन आहेत म्हणून आपल्याला 3दा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला. बघा एकदा हा टॅनचा घेतला नंतर कॉसचा आता साइनचा फायनल आन्सर काय मग सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू मायनस साइन ऑफ साइन एक्स आणि इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर कॉस एक्स. असं ब्रॅकेट जर घेतल्या तर व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल.
पुढे फायनली तुम्ही मायनस साईन पुढे घेतलं तरी काही हरकत नाही. हेच एक्झाम्पल आपण एका ओळीत पण सॉल्व करू शकतो. फक्त तुम्हाला ते डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजेत आणि प्रॅक्टिस पाहिजे. टॅन, कॉस आणि साईन फंक्शन किती आहेत? टॅन, कॉस, साईन तिघांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग स्टेप बाय स्टेप घ्यायचं. बघा आधी टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? सेक स्क्वेअर, म्हणजे सेक स्क्वेअर ऑफ बाकीचं फंक्शन ॲज इट इज कॉस ऑफ साईनच. नंतर आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस साईन ऑफ साईन एक जशाच तसा. आणि परत फायनली काय? साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस एक्स. म्हणजे आपण कंपोजिट फंक्शन 3 फंक्शन होते तर असंही सॉल्व करू शकतो आणि एका ओळीत पण आपण सॉल्व करू शकतो. म्हणजे हे आन्सर आणि हे आन्सर जर तुम्ही पाहिलं तर दोघे काय आहेत? सेम. पुढचं एक्झाम्पल, लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. बघा लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 अपॉन फंक्शन, म्हणजे 1 अपॉन सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू आता ह्या सेकचा डेरिव्हेटिव्ह काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इंटू टॅन एक्स. सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन एक्स. मग बघा आता 1 अपॉन सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. पण इथं काय? ई रेस टू ए, म्हणून सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता कशाचा डेरिव्हेटिव्ह बघा? सेकचा झाला आता ई रेस टू एक्स स्क्वेअरचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. पुढे नेक्स्ट आता हा सेक आणि हा सेक जर कॅन्सल केला तर काय शिल्लक राहतं? फक्त टॅन. म्हणजेच काय शिल्लक राहिली तर इज इक्वल टू टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्सच येतो, हा ई रेस टू एक्स. पण ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे, फंक्शन आहे, म्हणून परत इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअरचा परत डेरिव्हेटिव्ह झालं. पुढे काय येईल? मग हे टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाईस. आलं लक्षात? असेच काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकतात. कोसेक ऑफ रूट कॉस एक्स काय करणार? कोसेकचा डेरिव्हेटिव्ह घेणार, नंतर रूट आणि नंतर कॉस. इकडे सेक ऑफ टॅन ऑफ म्हणजे सेकचा, टॅनचा आणि नंतर याचा डेरिव्हेटिव्ह. अजून एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण. वाय इज इक्वल टू 5 रेस टू. बघा आता dy बाय dx इज इक्वल टू काय होईल? dy बाय dx इज इक्वल टू ए रेस टू एक्स या फॉर्ममध्ये. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग ए म्हणजे लॉग 5 आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे जे फंक्शन आहे पॉवरला साइन क्यूब एक्स प्लस 3 याचा डेरिव्हेटिव्ह. बघा हा लॉग 5 पुढे लिहून घ्यायचा. लॉग 5 इंटू 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. आता बघा साइन क्यूब एक्स, साइन क्यूब म्हणजे फंक्शन झालं, साइन क्यूब म्हणजे काय येईल? तो 3 साइन स्क्वेअर एक्स म्हणजे एक्स रेस टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणून 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. आता काय राहिलं इथं? फक्त साईनचा डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला घ्यावा लागेल कारण ते फंक्शन आहे. आणि प्लस 3 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0. म्हणजेच फायनली काय झालं आहे? इज इक्वल टू लॉग 5 इंटू 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि तो 0. आलं लक्षात? बाकी हे आपला क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड झाला एक्सरसाइज 1.1 मधला. बाकी एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.